गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. बघा आज आहे शनिवार आणि आजचा आयटम आहे बनवायचा कोणते लाडू होते? कळीचे बेसन पिठाचे लाडू. हे बघा आम्ही काय करतो, आईच सांगेल आता. सांगाय पुऱ्या करायच्या मग तळून काढायच्या. हां ते आता पहिले हाताने चुरली तुझ्या आता मिक्सर. हां हे बघा, हे पुऱ्या बनवती आई, प्रियंका तळतीये. आणि अशा पुऱ्या बनल्या ना त्या अशा मिक्सरमधून चुरायच्या. चुरल्या की मग त्याचे लाडू बनवायचे, पाक बनवायचा, पाकात टाकायचा आणि लाडू बनवायचे, बांधायचे. तर याला कोणते लाडू बोलतात? दामटेचे लाडू. तर कळीचे लाडू असतात, मोतीचूर लाडू, रवा लाडू. हा आम्ही पहिल्यापासून असेच करतो, लाटून दामट्या करून. तर पहिल्यापासून आम्हाला हेच आवडतं. हे चला माती आणू आपण. काय म्हणतोय? अरे मला जायचं बाहेर, मग थोडा वेळ आहे, म्हटलं माती घेऊन येऊ. पण हे कुठे मित्रांनो, आम्हाला किल्ला बनवायचा आहे, त्यासाठी आम्हाला माती घ्यायची आहे. आता नाही, मी माती ठेवतो. आता आम्हाला पुण्यात जायचं ना, मी तिकडून मावळे आणतो आणि मग संध्याकाळी बनवू आपण. काका माती घेते गाईस. मग आता काका पुण्यात जातील, मग ते मावळे आणतील. सगळे हेल्प करतायत मला. पिऊ, कृष्णा, लावण्या, गुनगुन, कृष्णा माझं पण बोला ना. आणि ओमनी कॅमेरा पकडलाय, ती मोठी हेल्प आहे. शिवराजांचा किल्ला. मित्रांनो माती घेतली आम्ही, आता घरी चाललो. बघा वेस्टेज बॉक्सेस आहे, ते काहीतरी पार्सल आलेलं आहे. तर ते बॉक्सेस पासून आम्हाला आता किल्ला बनवायचा आहे सगळा. मित्रांनो मी आणि प्रियंका चाललोय सिटीमध्ये शॉपिंग करायला. तर चालत चाललो, याचं रिझन म्हणजे आम्हाला मेट्रोने जायचं आहे. तर मेट्रोचा पण अनुभव घेऊ म्हटलं, निवांत जाऊ, ट्रॅफिकमध्ये नको, बाईक वगैरे नको, कार. तर आता वाजलेले आहेत 11:30, बरोबर ना? कारमध्ये आणि बाईकवर फिरायची सवय लागली. उन्हात बाहेर पडलं तर कसं तरी होते. आता होत नाही, ते नाही होत. मित्रांनो टमटममध्ये आलो आम्ही. तर त्यांचं जर स्कॅनर चालत नव्हतं, माझ्या ह्याच्यावर घेतले पैसे आणि मग आम्ही पे केले, कारण कॅश होती माझ्याकडं. टमटम हेल्पर आज मी बनलोय, थोडी समाजसेवा केली आज मी. आपल्या व्हेकलने आतापर्यंत आपण बन गार्डनच्या पुढे गेलो असतो. येस, मेट्रोमध्ये कधी बसण्याचा योग यायचा आपल्याला. हां मंडईचं तिकीट काढायचं आहे आम्हाला मित्रांनो. मंडई. मित्रांनो गोप्रो इज नॉट अलाउड इन मेट्रो स्टेशन. मोबाईल माझा आहे ना? माझं पण माझा अपडेटेड आहे. माझा आयफोन आहे. तर मित्रांनो मेट्रोमध्ये आपण आयफोनने शूट घेऊ. मेट्रो आलेली आहे. मोबाईल झपा. भारी वाटतं झालं, कुठे देऊ आपण. चला मित्रांनो मेट्रोमध्ये आलेले आहे. सगळी सोयी इथं, चार्जर वगैरे चार्जिंग करू शकता तुम्ही. कल्याणी नगर, कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा. खतरनाक व्ह्यू आला यार. जर मित्रांनो तुम्ही सिव्हिल कोर्टला उतरला आणि जर मंडईला जायचं आहे तर फ्लॅट क्रमांक 3 म्हणजे अंडरग्राऊंड खाली जायचं आहे आपल्याला. आता अंडरग्राऊंडमध्ये जाऊ आपण. हे आपण ग्राउंडला आहे, आलो फर्स्टने आलो. 3 वर जायचंय ना.
3 म्हणजे खाली असणार, असं नाही की 1 2 3. प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 अजून खाली. भाईचा काय स्ट्रक्चर बनवले. अंडरग्राउंड मेट्रो बघा मित्रांनो. हम जा रहे अभी नीचे अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन आहे, जे की जाणार आहे मंडईला. ग्रीन झालं की म्हणायचं जाऊ शकतो. मंडई मेट्रो स्टेशनच्या बाहेर पडलात तुम्ही तर असा काहीतरी व्ह्यू दिसतोय. कुठे आलो आहे आम्हालाच शोधायचं आहे आता. मागच्या साईडने आलो आहे बहुतेक. इथं लेफ्ट साईडला पार्किंग एक. आणि बघा आता तुम्ही फक्त बघा. काय पत्रच आहे का? आणि हे सिंगल 200-150. फरक आला ऑलरेडी. सगळ्या मुलींचा फेवरेट स्पॉट असतो मित्रांनो. प्रियांकाने घेतल्यात आईसाठी या बांगड्या घेतल्यात आणि तिच्यासाठी 2 सेट घेतलेत. हे बघा हे घेतले 2 सेट 100 आणि ते 100. काही जीन्स बघा ना तुम्ही. जीन्स एवढे टॉप्स नाही. तुळशीबागेतला गणपती मित्रांनो इथंच असतो कायम. मित्रांनो आम्ही इथं खाऊ गल्लीमध्ये आलो खायला. ते पकड. मी ऑर्डर केला आहे मसाला डोसा. प्रियांका तू काय ऑर्डर केलं आहे? बघून येऊ कोल्ड कॉफी. शॉपिंग झाली मित्रांनो. आता घरी चाललो आहे. 4 वाजले. मूळचंदमधून घेतली आईला एक साडी. मला कुर्ता घेतला. मान्यवरमधून घेतला. लग्नानंतर तुमचं मान्यवर काय सुटतं ना? लग्नाला घेतलं होतं मान्यवर. क्वालिटी चांगली होती ना तिथं जरा. आणि हा हे विश्राम बागवाडा. चला आता मित्रांनो आमची झाली थोडीफार शॉपिंग. 2-3 गोष्टी राहिल्यात. मावळे घ्यायचेत. तोरण बघून फायनली मित्रांनो 4:15 वाजले. घरी चालले. जी येईल मेट्रो त्यात बसायचं आणि सिव्हिल कोर्टला उतरायचं. Next station, Pune Railway Station. मित्रांनो आज 5 किलोमीटर चाललो असेल. कारमध्ये किंवा बाईकवर आलो असेल. एवढं चाललं नसतं पर्यंत ना. कसं वाटलं तुला मेट्रोने? मेट्रोमध्ये आम्ही बसलो नव्हतो. आम्ही सांगितलं होतो तेव्हा बसलो होतो. मित्रांनो प्रियांकाने मस्त रांगोळी काढली. सकाळी कॅप्चर नाही केली. आणि मंगळसूत्र सगळं नाही. ते बॅग येते हां त्या कप्प्यात. हे खोटं पाहिजे होतं का तुला? असं सगळे आता हे बघा मित्रांनो किल्ल्याचा सेटअप बनवला इथं. आणि असं काहीतरी बेसिक स्ट्रक्चर आहे. हां हे सगळे मेहनत करतात लोक.
सावकाश टाका. थांब एक मिनिट कृष्णा, थांब. पोते पण आणलेत आता ते भिजायला टाकायचे. ओमनी 2 विटा आणल्यात, पिऊनी 4 आणलेत. ओ मी साहेबांनी एक पिटीतच पाडली. हो का? म्हणलं जास्त वगैरे करायचं रे. तुम्ही सरा रे, मला बघू दे किती पाणी लागणार आहे अजून. नाही उलट काका एवढं बास होईल. एवढा मातीसाठी बारीक करून घ्यायला पाहिजे होती, पण जाऊ दे. I'm a la 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 loner, la 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 loner. Every time I try to fit in, it ends up in misery. Yeah, socializing doesn't fit me. एवढी गँग होती किल्ले बनवायला. बघा इकडे बघा, चला घरी. इकडे या सगळ्यांनी, 1 मिनिट. एवढी सगळी बच्चे कंपनी होती. शेवटपर्यंत किल्ला बनवायला एवढेच लोक होते. मस्त मस्त बनवलं, सगळ्यांची हेल्प झाली. थँक्यू. आता ना, आता हे वाळलं ना, उद्या थोडंसं पाणी मारू आपण आणि नंतर धान्य उरलं ना मावळे ठेवू आपण, मंडेला ठेवू. काका इथं चाट पण लाव. मेड बाय प्रवीण काका. नाही नाही, तुम्ही सगळ्यांनी केलं. आपण सगळ्यांची नावं लिहिली पाहिजेत. 7:45 वाजले. मी कधी गेलो होतो प्रियांका? 6 वाजता ना. 2 तासात किल्ला बनवून झाला. हो, सुषमा आणि वैभव पण आले होते हेल्प करायला. बघा प्रियांकाने बटर बनवलं घरच्या घरी. कसं बनवलं प्रियांका? ती मलाई जी आहे ना, एकच टायमाची मलाई आहे प्रवीण, गावाकडची. 2 लिटर दुधाची एवढं बनलंय. काय म्हणलं मी, मलाई काढायची मिक्सर मधून चांगलं ग्राइंड म्हणजे करून. साय. हा अच्छा, ते व्हिडिओ बनले बघितलेला आपण. हा, मिक्सर मधून काढून त्याचा गोळा बनवायचा आणि पाण्यात टाकून थंड पाण्यात टाकायचा. टाकला होता मी आणि मग 2-3 वेळेस पाण्यात काढून प्रॉपर हे केलं. म्हणजे थंड पाण्यातून काढून गोळा बनवला आणि त्याच्यात थोडंसं मीठ आणि थोडं हळद टाकली आहे. बाहेरचे जसं कलर येतो ना तसा. हो, हे माझा जास्त पिवळा नाही आला, पण होईल आता, कलर येईल. वाव. बटर मग उद्या काहीतरी बनवायचं का, सँडविच वगैरे? आणि हे कलरचं काम आहे. जमलं का? पूजा म्हणली हे मोतीचूर लड्डू चढते, पण आई म्हणे थोडं पाणी टाकलं ना आपण वरून तर हे काय म्हणतात ओलाय. अच्छा, थोड्या वेळाने. हे बघा मित्रांनो, जे दुपारी बनवलं होतं हां सकाळी, ते पुऱ्या बनवले होते, त्याचे पिवळा बनतो आणि थोडंसं कलर टाकला की झाले मोतीचूर लाडूचा कलर. बरोबर कलर आणला मी, आहे ना कलरमध्ये? हां, मग सपतील ना. काय करायचं मग आता? खराब होईल लवकर म्हणते का? जाऊ दे, फ्रीजमध्ये ठेवू ना मग लाडू. मग बुरशी नको लागायला. बुरशी लागते का? हां, ओला असल्यावर बुरशी लागते. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपला चॅनल अजून केला नसेल तर. आणि जेवढा एन्जॉय करता येईल तेवढा करायचा प्रयत्न करा, कारण हा दिवस परत नाही. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, सी यू. I'm solo dancing on your body.